सुख का घर तेरे अंदर, उसके बाहर तलाश न कर। आपण जे ध्यानाकरता परिश्रम म्हणजे घेत आहात, एक सखोलपणे ध्यान करून घेण्याकरता जो आपण सराव करत आहात, ते एक प्रकारचं म्हणजे प्रशंसनीय आहे। डोळे उघडून जीवन जगणं सोपं आहे, पण डोळे बंद करून स्वतःला पाहणं तेवढंच कठीण आहे, आणि ते तुम्ही करत आहात। खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ध्यानाकरता परिश्रम म्हणजे घेत आहात, आणि त्याचबरोबर मौनाचं सुद्धा तेवढाच काटेकोरपणे तुम्ही पालन करत आहात, आणि त्यामुळेच त्याचा परिणाम प्रत्येकाला जाणवत असेल। तर एवढेच नव्हे तर अनेक लोक गंभीर होत आहेत, चिंतन करत आहेत, ध्यानातून त्यांना जे काही गवसलं आहे त्याबद्दल ते चिंतन करत आहेत, आणि त्या चिंतनातून काही लोक प्रश्न विचारत आहेत, स्वतःचे प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल प्रश्न विचारत आहात की बाबा म्हणजे ध्यानामध्ये जे काही अडथळे येतात, आणि नवीन लोक आहेत, प्रश्न विचारणारे नवीन लोक आहेत, आणि ते विचारतात की ध्यानामध्ये जे काही म्हणजे ध्यानाचा सराव करत असताना काही अडथळे निर्माण होतात, काही प्रॉब्लेम निर्माण होतात। याचाच अर्थ हे आहे की त्यांना ध्यान जाणून घ्यायचे आहे, ते पण विस्तृतपणे, ज्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये शिबिर संपल्यानंतर आपल्या एक जीवनाचा एक भाग बनावा, रोज त्यांना ध्यान करता यावं, कारण की त्यांना पटलेलं आहे की ध्यानातूनच आपण आपल्या मनाला शुद्ध करू शकतो, ध्यानातूनच आपली मानसिक अवस्था चांगली करू शकतो, आणि त्या मानसिक जी काही चांगली अवस्था होते, आपली चांगली मानसिक अवस्था होते, त्या चांगली मानसिक अवस्थेच्या मदतीनं आपल्याला एक चांगलं जीवन जगता येतं। हे तुम्हाला आता समजत आहे, आणि त्यामुळे तुम्ही एवढे गंभीर झालेले आहात, एवढं चिंतन करत आहात, सखोल विचार करत आहात, तर खरंच मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही अशा प्रकारे स्वतःला म्हणजे ह्या ध्यान साधनेच्या माध्यमातून, ध्यान शिकण्याच्या माध्यमातून तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करत आहात। त्याच प्रकारे आदरणीय ब्रह्मचारी रत्नोदय हे बघा, छोट्या छोट्या गोष्टी ध्यान करताना कोणत्या म्हणजे अडचणी येतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहिलं काल त्यांनी म्हणजे बोलता बोलता काय म्हणाले माहित आहे का, मैत्रीचा अर्थ सांगितला। मैत्री आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण नेमकं त्याला कसं रिलेट करायचं, त्याला बौद्धिक पातळीवरच नव्हे तर भावनेच्या पातळीवर कसं समजून घ्यायचं हे त्यांनी सुंदरपणे सांगितलेलं आहे। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्या समोर काय करत आहेत, उघड करत आहेत, त्याचं स्पष्टीकरण देत आहेत, आणि ते खूप परिश्रम घेत आहेत की प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये ध्यानाचं महत्त्व कळलं पाहिजे, त्यांनी आपल्या जीवनाचा एक भाग बनवलं पाहिजे, आणि त्या प्रकारे त्याला एक चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, याकरता ते परिश्रम घेत आहेत। तर खरंच म्हणजे ते पण एक अभिनंदनाचे पात्र आहेत। तर मला वाटते की आपण सर्वांकरता आणि रत्नोदय करता जोरदार टाळ्यांचा गजर करावा। तर धन्यवाद। भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं हि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं हि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि तृतीयं हि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं हि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं हि संघं शरणं गच्छामि पाणिपादा वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमच अमानप्रधानः वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। विधायक पंचशील मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते वर्णगं गुणोपेतं एकं कुसुमसंप्रति पूजयामि मुनिर्दस्य श्रीपादसरोवरे पूजे कुसुमे
रत्नोदय हे आपल्याला ध्यानाविषयी माहिती देत आहे. विस्तृतपणे आपल्याला समजेल ह्या भाषेमध्ये ते म्हणजे त्याची माहिती देत आहे आणि ते आपल्याला म्हणजे समजण्याकरता आणि ध्यानामध्ये एक चांगला सराव करण्याकरता मदत होत आहे. आणि आपण पाहतोय की जे काही ते म्हणजे ध्यानाबद्दल माहिती देतात अनेक म्हणजे ग्रंथाचा सुद्धा ते काय करत आहेत, संदर्भ देत आहेत. तर याच्यावरून लक्षात येते की त्यांचं वाचन, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की ते जास्ती उच्च शिक्षित नाही, तरी पण त्यांना वाचनाचा छंद आहे, आवड आहे. नुसतं वाचनाचाच नाही तर अभ्यासाचा सुद्धा आहे. आणि आपण पाहतो छोट्या छोट्या गोष्टी. मी तुम्हाला मग असं सांगितलं मैत्रीचं काय काय, मैत्री आपल्याला माहित होतं म्हणजे जे इतर संघाशी जुळलेले आहेत त्यांना पण काल जो अर्थ सांगितलं अगदी वेगळा, तो कोणत्याही म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये मिळत नाही. तर त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं, अभ्यास केलं, चिंतन केलं. त्या चिंतनातून तो त्याचा म्हणजे काय उलगडा आहे, त्याचे जो स्पष्टीकरण आहे ते काल त्यांनी सांगितलं. खरंच मला खूप अपील करून केलं. ते कधी विचारच केला नाही की मैत्रीचं म्हणजे जर आपण म्हणजे त्याचं विभाजन केलं, विश्लेषण केलं, ते ह्या पद्धतीनं आपण त्याला पाहू शकतो. मै म्हणजे मी, नाही काय, त्रि म्हणजे त्रयस्थ, ह्या दोघांना जोडणारा जो दुवा आहे तो मैत्रीचा आहे. खरंच म्हणजे खूप म्हणजे त्याच्या चिंतन म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. आणि आपण पाहतो की वाचन आणि अभ्यास या दोघांमध्ये खूप अंतर आहे. वाचन आपण बौद्धिक म्हणजे आपले बौद्धिक स्तर वाढवण्याकरता करत असतो आणि अभ्यास पण आपण बौद्धिक स्तर आणि परीक्षा देण्याकरता त्याचा उपयोग करत असतो. पण रत्नोदय मी पाहतोय की त्यांचं वाचन, त्यांचा अभ्यास चिंतनात्मक असते. नुसतं म्हणजे दुसऱ्यांना सांगण्याकरताच नव्हे तर स्वतःला लावून पाहणं,
स्वतःच्या भावनेमध्ये उतरवणं आणि त्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. आणि जो जीवन जगत असताना जो अनुभव ते घेतात, ते अनुभव आपल्याला काय करत आहेत, ते शेअर करत आहेत, वाटत आहेत. तर अशा प्रकारे मी त्यांच्या म्हणजे एक प्रकारे म्हणजे वाचनाबद्दलची गोडी आणि अभ्यासाबद्दलची गोडी आणि तिथून जे चिंतनाची प्रक्रिया निर्माण होते त्याबद्दलचं मी बघतो. तर खरंच म्हणजे त्यांच्या ह्या म्हणजे पुण्यकर्माकरता खरंच मी म्हणजे त्यांचं म्हणजे एक प्रकारचं पालन करतो. आणि नक्कीच ते उच्च शिक्षित नाही आहे, पण जे उच्च शिक्षित आहेत का त्यांच्यापेक्षा तरी मला वाटते त्यांची जे काही म्हणजे बौद्धिक आणि धार्मिक समज ते खूप चांगली आहे. तर असो, आज एवढंच पुरे आहे. उद्या बघू काय सांगता येईल त्याच्याबद्दल. शेवटचा दिवस आहे. तर खरंच मी त्यांच्या म्हणजे जे काही सद्गुण ते विकसित करत आहेत, तर त्यांच्या सद्गुणांचं मी पुण्यानुमोदन करतो. आणि मी आता शब्दातून केलेलं आहे नाही काय, आपण आता म्हणजे पुष्पद्वारे करणार आहोत नाही. जेव्हा आपण ना कुणाचं स्वागत करतो ना, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जेव्हा कोणाची कृतज्ञता व्यक्त करतो ना आपण, तर त्याचा लाभ आपल्यालाही होत असतो. आपण त्यांचं स्वागत नाही करत, त्यांनी जे काही विकसित केलेले सद्गुण आहेत त्यांना आपण स्मरण करतो. आणि ते सद्गुण मी माझ्यामध्ये कसं विकसित करता येईल त्याकरता आपण काय करतो, पुण्यानुमोदन करतो. त्यांच्या सद्गुणांचं आपण काय करतो, अनुमोदन करतो. म्हणजे स्वागत करताना दुहेरी हे आहे, त्यांना पण होतो लाभ त्याचा, एक उत्साह वाढतो, एक आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यालाही लाभ होतो. तर म्हणून आपण सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. माझ्यासोबत माझे मित्र धम्मचारी ज्ञानोदय अतिशय उत्तम प्रकारे संचालन करीत आहेत. तर त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि सतत आपण 3 तारखेपासून या शिबिराचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. खरं म्हणजे जेव्हा आम्ही हे शिबिर संपते तेव्हा आम्ही आढावा घेत असतो या शिबिराचा. त्यामध्ये बरेच आमचे धम्मचारी आहेत, ते म्हणत होते की पहिल्या दिवसापासूनच एवढं गंभीर वातावरण म्हणजे फार कमी पाहायला मिळते. मी जसं आधीही सांगितलं होतं की शिबिराची खोली गाठताना 2-3 दिवस तरी निघून जातात, परंतु आपण पहिल्या दिवसापासूनच फार गंभीरपणे या शिबिराला घेण्याचा प्रयत्न करीत आहात. याचाच अर्थ असा आहे की आपण ध्यानाविषयी खूप जाणून घेण्याची इच्छा आहे. ध्यान खरंच एक बौद्ध धर्माचा अविभाज्य अंग आहे. ध्यान आणि बौद्ध धर्म याला आपण वेगवेगळं करू शकत नाही असं म्हणण्यातही काही म्हणजे फरक पडत नाही. खरं म्हणजे बुद्धत्वाची प्राप्ती ध्यानातून झालेली आहे. बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीसाठी ध्यान केलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे आपल्या मनाला त्यांनी शोधलं आहे आणि तिथूनच त्यांना प्रज्ञा प्राप्त झालेली आहे. जीवनाचं सत्य समजलेलं आहे त्यांना. आणि तो सत्य एवढा आल्हाददायक होता, एवढा अफलातून होता की त्या सत्याच्या सानिध्यात जे जे लोक आलेत त्यांचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहिला नाही. मग ते मोठमोठे ऋषी असो, संन्यासी असो, जे अनेक वर्षापासून काहीतरी सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्यांना हा सत्य मिळालं नव्हतं. परंतु बुद्धाला जे मिळालं, बुद्धाने जे शोधून काढलं, ज्या त्यांच्या शिकवणीच्या धम्माचं जेव्हा लोकांना स्पर्श झालं, तर पार त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि त्यांना वाटलं की नाही हेच सत्य आहे. त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकलं. बुद्धाच्या शिकवणीला कोणी आव्हान नाही करू शकलं. त्याच्या पुढे काहीच नाही. प्रत्येक मनुष्य जे जे त्यांच्या संपर्कात येत होते त्यांना प्रत्येकाला असं वाटत होतं की हेच सत्य आहे. तुम्ही बोलताय हेच बरोबर आहे. हेच खऱ्या अर्थानं माणसाला दृष्टी देणारं आहे. हेच खऱ्या अर्थानं पाहणं आहे. संसाराकडे पाहणं, जीवनाकडे पाहणं हेच सत्य आहे.
तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे. कोणीही त्याला आव्हान करू शकला नाही. आणि हे सगळं त्यांनी कशामधून निर्माण केलेलं आहे? ध्यानातून. आणि हेच त्यांनी लोकांना सांगितलं, तुम्ही पण ध्यान करा. असं कोणताही मनुष्य नाही जे तुमच्यासाठी काही करेल. तुमच्यासाठी तुम्हीच करू शकता. फक्त ध्यानाचा सराव करा आणि चांगल्या पद्धतीने करा, चांगल्या डायरेक्शनने करा. योग्य पद्धतीने केलं तर आपण नक्कीच आपल्या मनाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच हे सगळं करीत असताना बऱ्याचदा गोंधळ होते, काहीतरी म्हणजे गैरसमजसुद्धा निर्माण होतात. पण योग्य गुरु जर असेल, योग्य शिकवणारा असेल, योग्य पद्धती जर असेल तर आपण खऱ्या अर्थानं चांगल्या डायरेक्शनने जाऊ शकतो. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून आपण ध्यानावरती खूप जोर देतो. असं म्हणायला काहीच हरकत नाही की त्रिरत्न बौद्ध महासंघाची सुरुवातच मुळात ध्यान वर्गापासून झालेली आहे. जेव्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाचा इतिहास मी पाहत होतो तर तिथे भंते म्हणतात की जेव्हा आम्ही चळवळीची सुरुवात केली तर 10 बाय 10चा असा रूम होता म्हणतात. काही मोठी चळवळ नव्हती. आज जगामध्ये जे काही चळवळ आपल्याला दिसते तेवढी मोठी चळवळ नव्हती. फक्त 5 किंवा 6 लोक त्या चळवळीमध्ये येत होते. आधी तर भंते एकटेच होते. ज्यांनी ह्या चळवळीची सुरुवात केली ते एकटेच होते. फक्त त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचा दांडगा अनुभव होता 20 वर्षाचा, कारण ते भारतात 20 वर्ष राहिले आणि सगळं त्यांनी शिकलं. बुद्धाची मूळ शिकवण शिकली आणि त्यांना वाटले की आता एक नवीन चळवळ आपण उभी केली पाहिजे. कारण बरेच बौद्ध धर्माचे जे संघटना आहेत वेगवेगळ्या पद्धतीने कोणी काय सांगतो, कोणी काय सांगतो, कोणी काय सांगतो, परंतु मूळ गमक जे बुद्धाचं आहे ते कोणीच पर्क्युलेट करत नाही. म्हणजे जीवनशैली हे प्रथम झाली होती आणि ज्याला म्हणू आपण की शरणगमन हा दुय्यम झाला होता. तर भंतेंना जाणवलं की शरणगमन खऱ्या अर्थानं जर करायचं असेल तर योग्य प्रकारे लोकांना ध्यान शिकवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली ध्यान वर्गापासून. तर तेव्हा ते स्वतः ध्यान वर्गाची अशी जाहिरात मोठी नव्हती. आता जशी मोठमोठे जाहिरात होतात तसं नव्हतं. त्यावेळेस काहीच नव्हतं. तर स्वतः लिहून की आज इथे वर्ग आहे, ध्यान वर्ग आहे, स्वतः लिहून चिकटवून द्यायचं. आणि ते वाचून लोकांना वाटायचं की नेमकं काय ध्यान आहे. आणि मग हळूहळू येऊ लागले आणि ध्यान शिकू लागले. आणि आज बघा एवढी मोठी चळवळ आहे. अनेक ॲक्टिव्हिटी मग वाढू लागल्या, लोकांचा सहभाग वाढू लागला. त्यांना हा विश्वास वाटू लागलो लोकांना की हेच बरोबर आहे, हेच आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं आपण इथूनच बदल करू शकतो. तर आज एवढी मोठी चळवळ आहे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये ध्यानावर खूप भर देण्यात येते, खूप भर. कारण ध्यान हा असा आहे की तुम्हाला सांगण्याची गरज पडत नाही. बऱ्याचदा नाही का एखाद्या गोष्टी मी काही सांगत आहो, कदाचित त्याचा परिणाम तेवढा होणार नाही. काही वेळेनंतर मनुष्य विसरून पण जातो. पण प्रत्यक्ष जेव्हा ध्यान करतो आणि अनुभव घेतो तर एक प्रकारे त्याला कळते की मन काय आहे, मन कसं आहे आणि मन आपल्याला कसं विचलित करतो. आणि खऱ्या अर्थानं मग त्याला समजू लागते की मी आपल्या मनावर कार्य करणं किती गरजेचं आहे. कारण मन माझं एवढा विखुरलेला आहे, तो मला किती त्रास देतो, अनेक प्रकारच्या नकारात्मकतेने भरलेला आहे, किती त्रास होतो हे त्याला समजू लागते. आणि मग त्याला बदलण्याची इच्छा होते. असं म्हणतात की कुणाला तुम्ही त्याच्या इच्छेविरुद्ध काही करू शकत नाही, तुम्ही त्याला बदलवू शकत नाही जोपर्यंत त्याच्या मनात स्वतःची इच्छा होत नाही. म्हणून हे अतिशय आवश्यक आहे की ध्यानाचा जेव्हा आपण अनुभव घेतो तर आपल्या मनामध्ये एक प्रकारे धम्माचरणाची गोडी निर्माण होते. आपल्याला वाटू लागते की हे बरोबर आहे, हे सत्य आहे. तर असो, आपण फार गंभीरपणे या शिबिराचं म्हणजे लाभ घेत आहात हे पाहून मला अतिशय आनंद होतो. थोडंसं पुढे जाण्यापूर्वी मी थोडीशी एक कथा सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ अजून. तर गुरु शिष्य असतात, जात असतात ते, आणि अचानक एका झाडाकडे पाहतात, तिथे आंबे लागले राहतात. आणि गुरु त्या शिष्याला म्हणतो, म्हणजे त्या आंब्यांकडे पाहत राहतो आणि शिष्य पाहतो की गुरुची खाण्याची बहुतेक इच्छा असेल. तर तो
शिष्य गुरुला म्हणतो की गुरुजी तुम्हाला आवडेल का मी तोडून आणू का? थोडंसं वर असतो, आंबे थोडे वर असतात. आणि गुरु म्हणतो की बरं राहील जर तू असं करू शकलो तर मोठ्या जागृतीपूर्ण हा चढतो. कोण? शिष्य वर असतो आणि त्याला वाटते की चांगला आंबा आणावं म्हणून तो वर जातो आणि तो चांगला आंबा वर असतो पिकलेला थोडं, आणि तो फार सांभाळून चढतो. जातो आणि बरोबर तोडतो आणि खाली येत राहतो. आता बरोबर खाली येतो आणि आता खाली आल्यानंतर आता हा शेवटचं पाऊल टाकणार खाली. तो म्हणजे झाडाची फांदी पकडतो ना आपण, आता शेवटचा पाऊल आता जमिनीला टेकणार. तर तिथे तो गुरुजी काय म्हणतो, अरे सांभाळून बेटा सांभाळून, काळजी घ्या. तर शिष्याला वाटते की मी एवढं चढलो, एवढ्या वरती, खाली आलो, तेव्हा माझ्या गुरुने नाही सांगितलं, विचारलं पण नाही की बेटा सांभाळून वगैरे, असं काहीच नाही बोलला. आता मी हे पाऊल टाकणार खाली, तर आता म्हणतो सांभाळून. तर त्याच्या मनात प्रश्न पडतो आणि तो गुरुला म्हणतो, गुरुजी मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे. तर गुरुजी म्हणतो विचारा. तो म्हणतो की मी जेव्हा चढलो, एवढा वर गेलो, खाली आलो, तेव्हा तुम्ही मला एकही शब्द नाही बोलले. आता मला हे समजून नाही राहिलं की मी पाऊल खाली आता टेकणार, पाय आता खाली टेकणार आहो मी, तर तुम्ही मला सांभाळून, हे मला समजलं नाही म्हणतात. तर गुरुच असतात ते, म्हणजे ते प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जातात. तर ते म्हणतात की जेव्हा तू चढत होतं तर चढताना मनुष्य फार सावधानीपूर्वक जातो, त्याला वर जायचं असते आणि त्यालाही माहिती असते की मला म्हणजे काळजीपूर्वक वर जायचं आहे. पण जेव्हा तो येत असतो परत, तर या गोष्टीचा मोठा आनंद असतो, म्हणजे ते आता खाली येणार आहोत, तर तो घाई करण्याच्या भानगडीत जास्ती राहतो आणि तिथे चुका करण्याची संभावना जास्त असते. शेवटच्या क्षणीच मनुष्य चुका करतो म्हणे, एक्साइटमेंट असते म्हणे. आणि बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक गोष्टीचं असंच आहे. आता ही गोष्ट काही तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण याच्यामधून जर आपल्याला काही आपल्या शिबिरासाठी शिकायचं असेल तर आपण हे पाहू शकतो की पहिल्या दिवशीची गंभीरता, दुसऱ्या दिवसाची गंभीरता, आणि हळूहळू आपण सैल होत जातो. जसं एंडिंगकडे जातो ना, एवढा उत्साह असतो की थोडंसं अजागृत होऊन जातो. मग आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जागृती हरवण्याची शक्यता असते. म्हणून असं म्हणतात की जेवढं सुरुवातीला शक्ती लावतो, शेवटपर्यंत आपली शक्ती तशीच राहू द्या. प्रयत्न करा, अवेअरनेस ठेवा, जागृती ठेवा की हे 4 दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कदाचित काही लोकांना हे पहिल्यांदा नसेल, पण काही लोकांसाठी तो अगदी पहिल्यांदा अनुभव असेल. आणि असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिला स्ट्रोक जर चांगला पडला तर शेवटपर्यंत चांगला चालतो. म्हणून ते रनिंगवाले पाहिलं का तुम्ही, ॲथलेटिक्सला पाहिलं कधी? ते पहिला स्ट्रोक ज्याने चांगलं घेतलं, त्या पहिला स्ट्रोक हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि मग त्याला अबाधित ठेवणे, टिकवून ठेवणे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आपल्या मनाला जिंकण्याच्या एका प्रकारे युद्धात उतरलेलो आहोत. हा युद्ध आहे, स्वतःला जिंकणं म्हणजे हा युद्धासारखा आहे. बुद्ध म्हणतात की बाह्य जगाला जिंकणं फार सोपं आहे, स्वतःला जिंकणं फार कठीण आहे. तर आपल्याला शेवटपर्यंत ताकद लावावी लागेल. कुठेही आपल्याला इकडून तिकडे हरवायचं नाही आहे. बस तिथून एंट्री केली आपण, तर आपल्या डोक्याला पूर्णपणे इकडे एकाग्र करा की नाही, मला एकांत राहायचं आहे. आणि म्हणतात की भीड जरी नसली आपल्यासोबत, सगळं सोडूनही गेले आणि एकटे जर असलं, तर असं म्हणतात की एकट्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढते. एकट्या माणसामध्ये, भीडमध्ये निर्णय नाही घेऊ शकत चांगले. एकट्यापणामध्ये त्याला निर्णय घेण्याची
क्षमता त्याची द्विगुणित होते, वाढून जाते. सत्य काय आहे तो समजू शकतो. भीडमध्ये गोंधळ असते. तर म्हणून एक प्रकारे आपण आपल्या स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक प्रकारे पूर्ण शक्ती आपण जर ओतली, कुठेही गमावू नका, हरवू नका. आता हे सहज आपली सवय नसते, तर सहजपणे येता बरोबर नाही का कोणी भेटला तर मग एखादा शब्द निघतो आणि मग बोलण्याची इच्छा निर्माण होऊन जाते आणि मग न कळतपणे का आपण गुंतून जातो. हेच आहे जीवनाचे सत्य. सहजपणे आपण मिस करतो गोष्टी. तर असा वातावरण आपल्याला कुठेही मिळणार नाही आहे. कदाचित हा 4 दिवसाचा अनुभव आपल्याला आयुष्यभरासाठी राहील आणि तिथूनच कदाचित आपली धार्मिक गोडी अजून वाढेल. तर मी आपण सर्वांना विनंती करतो की खूप चांगलं कार्य करीत आहात, कठीण कार्य करीत आहात, सोपं नाही आहे. पण जागृती हरवू नका. अजून प्रयत्न करा, कसोशीने प्रयत्न करा, कारण उद्याचा दिवस आहे फक्त आपल्याकडे. म्हणून पूर्ण शक्तीनिशी आपल्याला ते कार्य करायचं आहे. तर असो, सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी मनावर आहे. बुद्ध धर्माची ही पहिलीच गाथा आहे. सगळ्या मनावरून निर्माण होतात असं म्हणतात बुद्ध. तर थोडंसं त्याला आपण गायनामधून पाहू. ठीक आहे. मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुटेन भासती वा करोती वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदं चक्कं वा वहतो पदं. सभी बातों की निर्मिति यह मन है. मन ही प्रथम है. जो अकुशल मन से बोलता है या कृति करता है, उसका मन ऐसा है जैसे बैलगाड़ी के पीछे बैलगाड़ी का पहिया. मग पुन्हा एक विधायक गाथा आहे. मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो नं सुखमनवेति छाया अनपायिनी छाया अनपायिनी छाया अनपायिनी. सभी बातों की मन से निर्मित होती है. मन ही प्रथम है. जो स्वच्छ मन से बोलता है वह कृति करता है, उसकी छाया उसके पीछे चली आती है. तर बंधू आणि भगिनींनो, मन सगळं काही आहे. मनावरच सगळं काही निर्भर आहे. तर हे जागृतीचे लक्षण आहेत. जागृतीचं पहिला लक्षण आहे की आपल्या चुका लक्षात येणं. हे सगळ्यात मोठी जागृती आहे. आपल्या चुका लक्षात आल्या की मग त्याला सुधारण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. जर चुका लक्षात नाही आल्या तर आपण त्याला रिपेअर करू शकत नाही. तर बेसिक पायरी आहे की आपल्या चुकाची कबुली देणं आणि आपल्या ते लक्षात येणं. हे जागृतीची पहिली पायरी आहे. ओके. त्याला वेगळ्या पद्धतीने पाहू नका. हे जागृती, मी काय म्हणत आहोत, जाणीवपूर्वक बोलत आहोत. आपल्या चुका लक्षात येणं
आणि त्याला दुरुस्ती करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होणं हे जागृतीचा पहिला लक्षण आहे. हे लक्षात ठेवा. ठीक असो, तर आता आपण पुन्हा आपल्या ध्यानाकडे जाऊया. डोळे बंद. तळपायापासून तर डोक्याच्या चोटीपर्यंत संपूर्ण शरीराचे निरीक्षण करा. एकदा ओव्हरलुक. दोन्ही कानामध्ये आपल्याला संवेदना जाणवत आहे. आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या शरीरामध्ये येऊ द्या. मुखात, गळ्यात, मान, पाठ, छाती, पोट, पोटाच्या खालचा भाग, शीट जिथे आपण बसलो आहोत, दोन्ही पाय, गुडघा, गुडघ्याचा खालचा भाग, तळपाय, डाव्या तळपायाकडे लक्ष द्या. बोटांचा खालचा भाग, पाचही बोटांकडे लक्ष द्या, खालच्या भागाकडे. तळपायाचा समोरचा भाग, मागचा भाग व मधला भाग जिथे गॅप असते. आळीपाळीने या तिन्ही भागाकडे लक्ष द्या. पायाचा मागचा भाग, हीलपासून तर गुडघ्यापर्यंत, संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक नैसर्गिक ऊर्जा आपल्याला जाणवत आहे. तळपायाचा वरचा भाग, सर्वप्रथम पाचही बोटं, कान,
दोन्ही कानामध्ये आपल्याला संवेदना जाणवत आहे. डोळे खालचे ओठ वरचा ओठ नाक खालचे वरचे दोन्हीकडचं कान जंगला घसा हळूहळू संपूर्ण शरीराकडे लक्ष द्या. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक नैसर्गिक ऊर्जा आपल्याला जाणवत आहे. कपाळ Om Mani Padme Hum.
padme hum. Om mani 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 padme